नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी वेगवेगळ्या राजकीय पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात येणार असल्याने नेत्यांच्यासह अनेकांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती. दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश केला अशा उमेदवारांचे अर्ज सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्वीकारण्यात आले. दुपारी 3 वाजता कार्यालयात प्रवेश करणाऱ्या दोन्ही गेटला कुलूप घातल्याने निवडणूक ऑब्झर्व्हर यांना अर्धा तास ताटकळत बाहेर उभे राहावे लागले आणि दुपारी 3 पूर्वी ज्या उमेदवारांनी कार्यालयात प्रवेश केला त्यांना अन्न पाण्या वाचून प्रचंड हाल सोसावे लागले. तर प्रवेशद्वारावरच्या गेटवर आमदार राहुल आवाडे यांच्यासह समर्थकांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांच्या अरेरावीबाबत संताप व्यक्त होत आहे. तर मुख्य कार्यालयाच्या दारात पोलिसांनी उमेदवारांनाही धक्काबुक्की केल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे नागरिकांना भीक नको पण आवर म्हणायची पाळी आली. रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार पक्षातून दिव्यांग जमीर माणकापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत दाखल केला. आज प्रमुख उमेदवारांच्या सह अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहूया काय म्हणाले. रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून आज मी महायुती भाजपा वतीनं आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या उमेदवारी अर्ज दाखल करताना आदरणीय प्रकाशअण्णा आवाडे, आदरणीय राहुलजी आवाडे, आदरणीय सुरेशजी हरवणकर साहेब, आदरणीय धैर्यशील मानेदादा, आदरणीय अमोल महाडिक साहेब, आदरणीय आमदार अशोकराव माने साहेब या सर्वांचा आशीर्वाद या माझ्या पाठीशी आहे. या सर्वांच्या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या या ताकदीवरती या निवडणुकीसाठी मी सामोरं जात आहे. खरंच मला वाटतं की आता मी जे फिरलो महिना 2 महिने जे फिरतोय मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पाहिला तर 100% विजयाची खात्री आहे. मी तुम्हाला सांगतो मला आशा आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये रोहित जिल्हा परिषद एक आदर्श जिल्हा परिषद मॉडेल बनवू अशी माझी एक ही आहे धारणा आहे. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा अविनाश सावर्डेकर, महायुतीची उमेदवार आहे. मी आळते गटमधून निवडणूक लढवत आहे. महायुतीतील शिंदे सेना हा पक्ष आणि धनुष्यबाण ह्या चिन्हाखाली मी निवडणूक लढत आहे. मतदारसंघातील जे विकास कामं जी पूर्वी पण केलेली आहेत अरुणा इंगोलेंच्या माध्यमातून त्या विकास कामाची गंगा मला ह्यापेक्षा अजून विस्तारित करायची आणि जास्तीत जास्त माझं योगदान माझ्या मतदारसंघाला राहील आणि मतदारसंघ माझा सर्वच बाजूनी कसा विकसित होईल हीच माझी मेन विजन असतं. नमस्कार, मी शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. मी शशिकांत बापू खवरे शिरोली गावचा माजी सरपंच म्हणून काम केलं आहे आणि मी या गावामध्ये आता जिल्हा परिषदेची उमेदवारी गावच्या विकासासाठी मी ही घेतलेली आहे. माझं गाव ही राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून आम्ही एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मग ते आरोग्य केंद्राचं विस्तार करण्यासाठी रुग्णालय ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी पहिल्यांदा मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काम करणार आहे की जेणेकरून हायवेला जे अपघात होतात तिथं तात्काळ त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार व्हावेत या भावनेतून मी जिल्हा परिषद लढत आहे. त्याचबरोबर पाण्याचा मोठा प्रश्न आहे. 24 तास पाणी माझ्या मतदारसंघातील लोकांना मिळत नाही आणि मतदारसंघातल्या लोकांना 24 तास पाणी, स्वच्छ पाणी, मुबलक पाणी मिळण्यासाठी मी निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर कचरा संकलन हा मोठ्या प्रमाणात शिरोली MIDC हा कामगार वर्ग जास्त असल्यामुळं बाहेरून गावाहून येणारी लोकांची संख्या जास्त आहे आणि शिरोली गावाची लोकसंख्या जर बघितली तर 50 ते 60 हजार आहे. तर घनकचरा प्रकल्प हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी त्या ठिकाणी उभा करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जिथं कचरा शिरोली गावचा टाकला जातो ते नदीपात्र तिथं जवळ आहे, शिरोली MIDCमध्ये टाकला जातो. त्यासाठी मी जागेची व्यवस्था करणार आहे आणि त्यातून शिरोली गावचा जास्तीत जास्त शासकीय योजनेचा लाभ माझ्या शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना देता येईल एवढा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करणार.
नमस्कार, ऐश्वर्या अजय पाटील, जिल्हा परिषद कुंभोज मतदारसंघ क्रमांक नंबर 13. आणि सासरे माझे याला ग्रामपंचायतला सरपंच होते. गेली 25 वर्ष त्यांनी काम केलेले आहे. आणि मी पंचायत समितीला सदस्य होते. मी 5 वर्ष गेलेले आहे. माझे पती यांनी गेली 10 वर्ष काम केलेलं आहे. उपसभापती झालेले होते. त्यांनी त्या उपसभापतीच्या हे पदातून फार मोठं त्यांनी लोकांसाठी काम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. गोरगरिबांना मदत केलेली आहे. जनतेचं सगळं त्यांनी आपली म्हणून असं सगळं समजून सगळ्यांची कामं व्यवस्थित त्यांनी केलेली आहेत. आणि मला अनुभव आहे, त्याच्यामुळे मला एक संधी मिळावी अशी मला वाटते. गेली 26 वर्षे मी अजय पाटील, माजी उपसभापती, गेली 26 वर्षे मी समाजसेवा आणि राजकारण करतोय. आणि काम करत असताना भागातील बरेच विकास कामं, फार मोठी विकास कामं माझ्या हातून झाली. मी माझं भाग्य समजतो. मला एवढंच सांगायचे की आरक्षण जनरलचं असताना जनरलचे उमेदवार पक्षांना सापडत नाहीत. म्हणून मी आरक्षण जनरलचं असताना जनरलचा माणसावर अन्याय होऊ नये म्हणून सगळ्यांच्या चर्चेतून हसन मुश्रीफ साहेबांनी माझ्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी बोलवून घेतलं आणि मला बोलवून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. परत जनरलचं आरक्षण 15-20 वर्ष होणार नाही आणि आता नाही तर परत कधी नाही, म्हणून आम्ही मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व मानून या ठिकाणी राष्ट्रवादीचं चिन्ह आम्ही घेतलेलं आहे. आणि भागाच्या विकासासाठी, ह्या भागाचा विकास व्हावा, कामं व्हावीत यासाठी मुश्रीफ साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी सत्तेत आहे आणि त्याचा भागाच्या विकासासाठी चांगला आम्हाला उपयोग होईल म्हणून या ठिकाणी आम्ही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी घेतलेली आहे, लढाई करत आहे. कोरोचीमधनं सानिका आवाडेंना उमेदवारी मिळाली आहे. एक चांगली तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायचं पक्षाने त्या ठिकाणी मान्य केलं. मी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माननीय फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, माननीय हळवणकर साहेब, प्रकाश आवाडे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. ही उमेदवारी जनतेने उचलून धरलेली उमेदवारी. जनतेच्या मनात त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेला, नगरपालिका, परवाच्या झालेल्या महानगरपालिका या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एक कार्यकर्ते म्हणून सर्व सहकाऱ्यांच्यासाठी निवडून आणण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांची घोषित केली आणि त्यांना उमेदवारी निवडणुकीला उभं केली. आणि मला खात्री आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, आमचे पंचायत समिती सदस्य आणि सानिका आवाडे ही विक्रमी मतानं सगळीजण चांगल्या मताने निवडून येतील. तर चौथी पिढी आपली राजकारणात आहे. आजोबांचा प्रचार आणि आता मुलगीचा प्रचार, काय सांगाल याबद्दल? आजोबांचा प्रचारपासून वडिलांचा प्रचार, माझा स्वतःचा प्रचार, आता मुलीचा प्रचार, एक वेगळं वडील म्हणून समाधान आहे. पण त्याच्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा प्रमुख म्हणून एक चांगल्या कार्यकर्त्याला सुद्धा उमेदवारी मिळाली आणि पक्षाने त्याची दखल घेतली आणि उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी सगळीजण कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. हे एक वेगळं समाधान, ते वेगळे समाधान सुद्धा माझ्यासारखे कार्यकर्ते. सर, आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होता. घराणेशाही हा विषय कायमच होत असतो, परंतु विरोधकांना ज्यावेळी कुठलाही विकासाचा मुद्दा राहत नाही त्यावेळी फक्त घराणेशाहीचा मुद्दा येतो. आणि म्हणून या मुद्द्याला लोक, मला वाटत नाही की त्याच्यामध्ये जास्त आणि लोक 100% कामाकडे बघून, विकासाकडे बघून आणि कार्यकर्त्याकडे बघून त्यांना मतदान करतील अशी. सर, कोरोची मतदारसंघ भविष्यात विकासाचा मोठा असतो. 100%. कोरोची एक कष्टकऱ्यांचं गाव आहे, शेतकऱ्यांचं गाव आहे, उद्योग आहे तिथं, उद्योगाच्या माध्यमातून शेतीसुद्धा आहे, विद्यार्थी, हे बरेच विषय आपल्या कोरोची आणि ताजा कोकणी माझ्या मतदारसंघातलं, विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे. एक विकास मॉडेल म्हणून 100% कोरोचीचा एक चांगला उल्लेख केला जातो. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो. प्रत्येक कामाला लढा देऊन मी काम सक्षम केलेलं आहे. इथून पुढच्या काळात पूर्ण गावानं जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितपणे मी पार पाडीन आणि जेवढं माझ्याकडनं काम होईल तेवढ्याकडे मी लक्ष देईन. आणि परत जिल्हा परिषद मतदारसंघातील पूर्ण गावाची
पूर्ण मी विकास कामे मार्गी लावीन. बरेचशीच कामं करायची आहेत. वाढीव वस्त्या वाढवायच्या आहेत. सिटी सर्वेला द्यायच्या आहे. महिलांसाठी कामाचा मला पाठपुरावा करायचा आहे. परत स्पर्धा परीक्षेचे पण मला त्याचा पाठपुरावा करायचा आहे. भरपूर कामं करायचे आहे. मी काही जास्त बोलणार नाही. माझ्यावर गावाने जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितपणाने मी पार पाडीन. आणि महाविकास आघाडीचे नेते बंटी साहेब असतील, राजूबाबा असतील, राजू आवळे असतील, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील, या पूर्ण लोकांनी उद्धव ठाकरे शिवसेना ही पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्या लोकांनी त्यांना धन्यवाद देते. इथून पुढच्या कामात निवडून आल्यानंतर मी कामातनं उत्तर देते त्यांना. धन्यवाद. ते मतदारसंघात तुम्ही कोणता अजेंडा घेऊन काम करणार? खरं तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा जो भाग आमचा आळते मतदारसंघ आहे, त्या आळते मतदारसंघामध्ये असणारी जी गावं आहेत त्या गावांच्यामध्ये खरं तर वाड्या वस्त्या आणि दुर्गम भागसुद्धा काही येतो. त्यांचा विकास करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. त्याचबरोबर या आमच्या भागामध्ये तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन विकासाची जी महत्त्वाची कामं आहेत ती रेंगाळलेली आहेत, ते प्रलंबित आहेत. त्यांचाही विकास करणं अतिशय गरजेचं आहे. नेत्यांनी दाखवलेला जो आमच्यावरचा जो विश्वास आहे तो निश्चितपणानं सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे बंटीसाहेब असतील, माजी आमदार राजू बाबा आवळे असतील, राजीव आवळे साहेब असतील, माजी खासदार राजू शेट्टी साहेब असतील, उबाटाचे गिरीसाहेब असतील, या सगळ्यांचा जो आमच्यावर जो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र राहीन. त्याच पद्धतीनं तशाच पद्धतीची कामं आमच्याकडून व्हावीत आणि होण्यासाठी आम्ही प्रयत्न निश्चितपणानं करणार आहे. भागाचा विकास करण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी, मग त्यामध्ये ग्रामीण विभागातली जी कामं काय असतील, समाज कल्याणची विभागाची जी काय कामं असतील, पाणी पुरवठ्या संदर्भातली कामं असतील, ह्या सगळ्या योजना लोकांच्या दारात आणून पोहोचवण्यासाठी आम्ही आमचे सगळे पंचायत समितीचे शेतकरी संघटनेचे उमेदवार आमच्याबरोबर दिलेले शिरीष थोरात असतील, त्याचबरोबर परीट मॅडम असतील, उभाटाच्या परीट मॅडम असतील आणि आमच्या अलकाताई कांबळे असतील, ही सगळीजण हातात हात घालून परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत. नमस्कार, मी रोहिणी भाऊसो आदांना माणगाव पंचायत समितीमार्फत मला महाविकास आघाडीमार्फत उमेदवारी मिळाली आहे. मी माणगाव पंचायत समितीची माझी सदस्य आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी, गावचा विकास करण्यासाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, काय सर्वसामान्यांच्या हक्कासाठी मी निवडणूक लढणार आहे. आणि सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही चळवळ चालू केली लढाई आहे. माणगाव पंचायत समितीमार्फत या ठिकाणी महाविकास आघाडीकडून रोहिणी भाऊसो आदांना यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि ही लढाई आहे, ही पंचायत समितीच्या लढाईच्या उमेदवारीमध्ये युतीमार्फत धनदांडग्या उमेदवाराला ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि महाविकास आघाडीकडून आमचा हा उमेदवार आहे हे सामान्य थरातील उमेदवार आहे. आणि ह्या उमेदवाराला मागील जाणीव आहे, ग्रामपंचायतीचं सदस्यपद भोगणारी ही महिला उमेदवार आहे. त्याच पद्धतीने ह्या महिलेनं महिला सबलीकरणाचा विषय असू दे किंवा गावात अनेक कार्यक्रम असू द्यात, या सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेऊन गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. आणि आता त्यांना एक चांगली संधी या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. महाविकास आघाडीमार्फत राजूबाबा आवळे असतील, राजू शेट्टी साहेब असतील, सतीश पाटील साहेब असतील, त्याच पद्धतीनं आपले ठाकरे गट शिवसेनेचा असेल, या सगळ्यांच्या मार्फत ही एक चांगल्या प्रकारची उमेदवारी एका गरीब घराण्यातील या उमेदवाराला मिळालेली आहे. आणि ह्या उमेदवारीचं सोनं करून दाखवण्याची ताकद ह्या आमच्या उमेदवारात आहे. त्याच पद्धतीने हा उमेदवार हा धनदांडग्याच्या या विरोधात उभा राहिलेला आहे. आणि ह्या उमेदवाराला संपूर्ण या पंचायत समिती मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना या ठिकाणी भरघोस मतानं निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या उमेदवाराकडून ह्या पंचक्रोशीतील जी गावं या पंचायत समितीमध्ये येतात त्या गावांचा विकास करण्याची ग्वाही या उमेदवाराच्या माध्यमातून मी स्वतः देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव वेदिका विनय आवटे. मी
पंचायती समितीकडून लढणार. माझी पत्नी वेदिका विनय होते. ही एक सर्वसामान्य घरातील महिला आहे आणि मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कट्टर कार्यकर्ता. सो राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला एक कट्टर कार्यकर्त्यांना ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा राजू शेट्टी साहेबांचं आभार मानतो. आणि मी ग्वाही देतो की रुई, तेळवणी आणि साजणी जरी आमची 3 गावं असली आणि आम्हाला रुई म्हणून जर उमेदवारी जरी मिळाली असली तरी आम्ही ह्या 3 गावांना कधीही आम्ही कमी लेखणार नाही. 3 गावाचा, कारण रुईच्या लगतच एका बाजूला तेलवणी आणि एका बाजूला साजणे, ह्या 3 गावांचा आम्हाला एकत्रच करून विकास करायचा, हीच ग्वाही देतो. नमस्कार, मी पट्टणकोडोली जिल्हा परिषद 20 गटाचा एक इच्छुक उमेदवार आणि आज मी तुमच्यासमोर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि मी जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो अपक्ष केलेला आहे, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे, शिवसेनेचं काम केलेलं आहे. प्रत्येक पक्षाचं पक्ष न धरता तर त्या कार्यकर्त्यांची, त्या माणसांची, त्या व्यक्तिगत लोकांची तळमळ, त्या साध्या कार्यकर्त्यांची तळमळ ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे. आज मी तुषार बांधार, एक 22 वर्षाचा तरुण कार्यकर्ता म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे. माझ्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न हे केवळ मलाच माहिती आहेत. इथं तुम्ही पैशाचा वापर करून किंवा इतर कोणतेही आमिषाचा वापर करून, धनशक्तीचा वापर करून रोखण्याचा जर कोणाला ते प्रयत्न करत असेल, आज प्रत्येक पट्टणकोडली मतदारसंघात एक चर्चा उठलेली आहे की जो विरोधी पक्षातला जो उमेदवार आहे बलाढ्य शक्तिमान आहे, पैशाची पार्टी आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे, परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक 100% होणार. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होत असतानाच युवक उमेदवार म्हणून मी एक ग्वाही देतो की पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील जो काही वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रश्न आहे आणि जे काही आपल्याला तरुणांची बेरोजगारीचा जो प्रश्न आहे आणि महिलांसाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत, त्यामध्ये बसची सुविधा नाही आहे, त्यामध्ये आपल्याला तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात इथं महिलांना सक्षमीकरण नाही आहे. प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांना जे काही मिळणारं अनुदान आहे ते मिळत नाही आहे. हे मीच नाही तर सर्वसामान्य माणसाचा एक आवाज बोलतोय. आणि पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा येणाऱ्या भविष्यकाळात विकास हा 100% तुषार बांधारे याच्या मार्फत होणारच आहे, अशी मी आता ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शिरीष थोरात, आलते पंचायत समितीमधून आज माझा उमेदवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज दाखल केलेला आहे. आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी, तसेच राजूबाबा आवळे, राजू किसन आवळे या सर्वांनी जो माझ्या विश्वास टाकून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, तर या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी प्राधान्यानं इथली सुशिक्षित बेरोजगारी असेल, इथला महिलांचा सक्षमीकरणाचा प्रश्न असेल, युवकांना या ठिकाणी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार निर्मितीतून त्यांना उद्योजक बनवणं असेल, या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. मग त्यामध्ये रस्ते, पाणी, गटर आणि वीज ह्या प्रमुख मागण्या तर असतीलच, पण खऱ्या अर्थानं गाव तिथं ग्रंथालय, तसंच ह्या जो समूह आहे या समूहाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून याला सक्षम करणं, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जो संदेश दिला, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, तर या ठिकाणी सगळ्या समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात नेणं या ठिकाणी काळाची गरज आहे. या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांनी जो मुद्दा उचललेला आहे की शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग हा लागू केला पाहिजे, तसंच खरोखर राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जो मागासवर्गीय समाजाचा विषय आहे हा देशाचा विषय आहे, जो DIG सक्सेना अहवाल आहे, जो डॉक्टर बाबासाहेबांच्या मृत्यूचा अहवाल आज तागात या सरकारनं या ठिकाणी दिलेला नाही, तर तो अहवाल या ठिकाणी उचलण्याचं काम या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून करणार आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना हे प्राधान्यक्रमाने मुद्दा आहेत, तर या मुद्द्याला आम्ही सामोरं जात आहे आणि लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक अण्णासाहेब पाटील, शामराव पाटील शिक्षण समूह संस्थापक. मी पारगाव पंचायत समिती गण या विभागातून माननीय विनय कोरे सावकर यांच्या जनस्वराज्य पक्षातून नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. निलेवाडी, पारगाव, नवे पारगाव, तळसंदे या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी माननीय विनय कोरे यांच्या आशीर्वादानं ही निवडणूक लढवत आहे. मी ज्या पंचायत समितीच्या ज्या स्कीम असतील त्या स्कीमचा पुरेपूर वापर करून या 3 गावांचा, 4 गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करेन. आतापर्यंत तुम्ही कोणतं ठोस काम केलं आहे की मतदार? मी आमच्या गावामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. एक चांगली शिक्षण संस्था मी नावारूपाला आणलेली आहे. त्यामध्ये
आपल्या शिक्षण संस्थेचा गेली 20 वर्ष 100% निकाल लागलेला आहे आणि मागच्याच वर्षी आपल्या ह्याच्यामध्ये CET-मध्ये 99.63चा मुलगा पहिला आलेला आहे. महिलांच्या बाबतीत साहेब आपलं काय धोरण? महिलांच्या बाबतीत आपण प्रत्येक वर्षी जिम्माफुगडी, जठार निर्मूलन अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे. जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत शिक्षण देण्याची सोय केलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपलं काय? आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आपण आपल्या गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण जेवणाची मोफत व्यवस्था केलेली आहे. नमस्कार, मी भादोले जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सो राणी प्रकाश कांबळे यांचाच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भादोले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणाऱ्या भादोले, वठार, आंबपाडे, मनपाडे, आंबपाडी, कासारवाडी, टोप या 8 गावातील मतदारसंघातील एक स्थानिक उमेदवार म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी आणि सर्वसामान्य घरातले एक उमेदवार म्हणून गेली 20 वर्ष झाले तळागाळातील जनतेसाठी पत्रकाराच्या माध्यमात असेल, सामाजिक सेवेच्या माध्यमात असेल, नेते रामदास आठवले साहेबांच्या पक्षाचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विद्यार्थी संघटना असेल, अशा अनेक पक्षाच्या आमच्या पक्षाच्या कामाच्या जोरावर आणि गेली 20 वर्ष झाले समाजामध्ये काम करत असताना स्थानिक उमेदवार मिळवून मी अनेक पक्षाकडे गेलो. पण त्या पक्षाने आम्हाला विचारले की तुझ्याकडे किती रुपये आहेत? आम्हाला रुपये नको आहे, आम्हाला तुमचं काय नको आहे. सर्वसामान्य मतदारांची आणि सर्वसामान्य जनतेच्या आमच्या पाठीशी असणारी थाप हे आम्हाला असू द्या. वाईट वाटतं एवढंच की या भादोली जिल्हा मतदारसंघामध्ये राहत असताना की कोणीतरी स्थानिक उमेदवार कुठल्याही पक्षाने येतात द्यायला पाहिजे होता. पण दोन्हीही उमेदवार या ठिकाणी उपरे आहेत. ज्या मतदारसंघामध्ये आम्ही राहतो त्या मतदारसंघामध्ये गेली 20 वर्ष झालं मी तळागाळातील जनतेसाठी रात्री अपरात्री 2ला ॲक्सिडेंट होऊन अपघात होऊन त्या पेशंटला दवाखान्यात नेण्यापासून चुकून पेशंट दगावलं तर त्या पेशंटच्या घरापर्यंत 3रा दिवस होण्यापर्यंत काम केलेलं आहे. असं असणाऱ्या माझ्या कामाजोरावर भादोली मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. जे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी निश्चित मी माझ्या पत्नीच्या मधून काम करणार आहे. आणि आज मी माझ्या पत्नीचा भादोले 12 या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दाखल केला आहे. मग सर्व मतदारांना एक विनंती आहे, आपल्या लाडका भाव म्हणून आणि तुमच्या सर्वांची लाडकी बहीण म्हणून सो राणी प्रकाश कांबळे ताई यांना आपण साथ द्यावी आणि फक्त स्थानिकासाठी आपण मागे राहावं एवढी विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी प्रिया शीतल कांबळे तुकडी मतदारसंघातून पंचायत समितीसाठी इलेक्शनला उभी राहिली आहे. तुमच्या समस्या काही लोकांच्या असतील तर सोकाग, माले, रुकडी यांच्या रेल्वे प्रश्न, गटारी, डांबरीकरण, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण काही असेल त्या समस्या आम्ही सोडवण्यात मी अपक्ष उमेदवार आहे. अपक्ष फॉर्म भरलेला आहे. मी एक समाज सुधारक राहुल गाडगे आजपर्यंत गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहे. ज्या लोकांना अडचणच्या काळामध्ये आम्ही साथ देतोय, त्यांच्या सुखादुखाला जातोय, त्यांना आधार देतोय, अशी लोक, अशी आमची जनता मायबाप आमच्या पाठीशी राहणार हा असा ठामपणे आमचा असा विश्वास आहे. तर आमच्या या उमेदवाराला जनता मायबापनं प्रचंड मताने विजयी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्याचे नेते माधवराव माडिक साहेब व आमचे नेते अमोल माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषद लढवत आहे आणि जनतेच्या आग्रहाखातर सुरली भागातील टोप, नागाव यातील सर्व नागाव येथील सर्व जनतेच्या आग्रहास्तव मी जिल्हा परिषद लढवत आहे. कोरोनामुळे बरेच दिवस जिल्हा परिषद तालुका पंचायत लांबली आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद होत आहे आणि जनतेची बरीच कामं राहिलेली आहेत आणि इथून पुढं अमोलसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून संधी जर मिळाली तर मी आमच्या जनतेची कामं करत राहीन. नमस्कार, मी राहुल सावंत भादोले जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझी पत्नी सौ सोनाली राहुल सावंत या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. त्याचबरोबर टोप पंचायत समितीसाठी आमचे बंधू उत्तम पाटील हे उभाटा म्हणजेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल या चिन्हावर उभे आहेत. तसेच आमचे दुसरे बंधू भादोले पंचायत समिती मतदारसंघामधून हात या चिन्हावर कपिल पाटील हे उभे आहेत. आत्ताच नुकत्याच झालेल्या
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीनं अगदी आटोकाट प्रयत्न केले आणि तरीसुद्धा त्या सगळ्या महायुतीला जेरीस आणलं. ते म्हणजे आमचे नेते बंटी पाटील साहेब यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला ही उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करेन. आम्ही जरी या मतदारसंघासाठी मध्ये नौके असलो तरी या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. कारण गेले 5 ते 7 वर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं फिरत असताना किंवा व्यवसायाच्या निमित्तानं या भागामध्ये फिरत असताना आम्हाला इथल्या समस्यांची पुरेपूर जाण आहे. आणि जे काही विरोधक म्हणत असतील की आम्ही उपरे आहोत तर संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, हे विश्वची माझे घर, या युक्तीप्रमाणे हे सगळं जग हे आपलं घर आहे आणि त्यात हा भादोले मतदारसंघ आमच्यासाठी काही नौका नाही. तर आम्हाला खात्री आहे भादोले जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्व सुज्ञ जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहील आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आले. कारण बरेच लोक म्हणतात की इथं एका बलाढ्य शक्तीचा हात आहे आणि इथं तुमचा टिकाव कसा लागेल. पण मला या इथल्या जनतेच्या जीवावर हे मी शिवधनुष्य उचललं आहे आणि नक्कीच इथली जनता आमच्या पाठीशी राहील अशी मला खात्री आहे. मुद्दा काय माझ्या पत्नी सौ सोनाली सावंत या व्यवसायाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरत असतात आणि महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रम किंवा वेगवेगळे जे उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महिलांसाठी जे काही काम त्यांचं सध्या सुरू आहे तेच काम विशेषतः महाराष्ट्रभर करत असताना खास करून या भादोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी करायचं आहे. मगाशीच सांगितलं तसं आमचा मेन अजेंडा आहे रिकाम्या हाताला काम आणि त्या केलेल्या कामाला योग्य दाम, हा आमचा मेन अजेंडा आहे. त्यामुळे इथल्या महिलांसाठी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी सोनाली राहुल सावंत, भादोले मतदारसंघामधून मला उमेदवारी मिळाली आहे काँग्रेस पक्षाची. आदरणीय बंटी साहेब आणि आमचे आमदार राजूबाबा यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे. तर नक्कीच या पक्षामध्ये येऊन जे काही लोकांच्या समस्या असतील त्यावरती त्यांच्या प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून त्या समस्यावरती काम करायचं हा आमचा अजेंडा आहे. आणि खास म्हणजे या मतदारसंघामध्ये काम करण्याचा माझा मेन मुद्दा हा आहे की महिलांसाठी मला काम करायचं आहे. महिलांच्या रिकाम्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाला योग्य दाम द्यायचा आहे. युवक जो वर्ग आहे जो व्यसनाधीन होत चाललेला आहे त्यांना व्यसनापासून व्यवसायाकडे वळवायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही करू इच्छितो आणि ह्या करण्यासाठी आम्हाला नक्की पूर्ण भादोले मतदारसंघाची साथ हवी आहे आणि ती मिळेल अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. लाडक्या बहिणींची साथ तर नक्कीच मिळणार, कारण लाडक्या बहिणींसाठी जे काही केलं आहे इतर लोकांनी त्यांच्यापेक्षाही वेगळं काहीतरी मला करायचं आहे, जेणेकरून ते महिन्याला येणारे जे पैसे आहेत आणि ते फक्त इलेक्शन झाल्यानंतर आपोआप बंद होतील 6 महिने आणि मग नंतर परत दुसऱ्या इलेक्शनला येतील. यापेक्षा वर्षभर त्यांना कसं स्वतःचं हातानं काम करून केलेलं कामाला कसे पैसे मिळतील यावरती मला काम करायचं आहे. नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. मी जेव्हा माझ्या घर टू घर दौरा होता तेव्हा फिरत असताना बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांशी माझी भेट झाली. त्यांनी त्यांच्या बऱ्याच समस्या मला सांगितलेल्या आहेत, त्यावरती मला काम करायचं आहे. बऱ्याच गटारांची कामे असतील, सार्वजनिक शौचालये असतील आणि स्वच्छ पाणी असेल, या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा प्रामुख्याने केल्या जातील. अपंग व्यक्ती आहे त्याबद्दल तुम्ही काय करू शकता? अपंग व्यक्तींसाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमचं कुटुंब आणि आमचा पक्ष अगदी नक्की पुढाकार घेऊन प्रयत्न करेल. मी आज रेंदाळ गावामधील दिव्यांग असून 90% रेंदाळ जिल्हा पंचायत समितीत पूर्व उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटकडून अर्ज भरला आहे. श्री जमीर मानकापुरे हे पूर्ण 90% दिव्यांग असून त्यांनी रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी पंचायत समिती या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची उमेदवारी ही दिव्यांग लोकांच्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही इथं उभारलेलं आहे. कारण
आजपर्यंत दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा कोणत्याही योजना जर मागावे लागत असतील तर त्या राजकीय नेत्यांच्याकडे मागावं लागतात. परत राजकीय नेत्यांच्याकडे आम्ही योजना मागितल्या, फक्त त्यांनी आम्हाला फक्त सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला. आता विशेषतः करून जर तसं बोललं तरी हातकणंगले पंचायत समितीमध्ये आम्ही त्यांना दिव्यांगांना एक स्वीकृत नगरसेवक किंवा स्वीकृत सदस्य याच्यासाठी पण बोललो होतो. तसेच सदर निवडणुकीसाठी आम्ही त्यांच्याकडे तिकीटसुद्धा मागली होती. एव्हाना जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे आंबेडकर साहेब यांनी सुद्धा आमचं काम बघून सांगितलं होतं की तुमच्यासारखी जोडी किंवा तुमच्यासारखी उमेदवारी दिव्यांग मागायला पश्चिम महाराष्ट्रातून अजून कोणी नाही. असं असताना सुद्धा आमची मुलाखत चांगली असताना सुद्धा आम्हाला शिंदे गटाकडून तिकीट मिळालं नाही. आणि विशेष करून हसन मुश्रीफ साहेब यांचं आम्ही स्वागत करतो किंवा त्यांनी आमच्या दिव्यांगावर विश्वास ठेवून आम्हाला प्रहार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत एक दिव्यांगाचा विश्वास ठेवला आहे. आणि तो विश्वास आम्ही 100% साथ करून दाखवीन. कारण त्यांनी फक्त आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे. कारण आम्ही त्यांच्या या उमेदवारीचा विश्वास 100% विजयात कन्वर्ट करून दाखवू. कारण आम्हाला पण आमचे प्रतिनिधित्व किंवा काहीतरी आमचं राजकीय अस्तित्व असावी. आमची ही एक मनाला लागलेली खंत आहे आणि ही आमची मनाला लागलेली खंत आम्ही त्या गुलालाने भरून काढू. आणि आमचे दिव्यांग मित्र जमीर मानकापूर यांचे काम एखाद्या चांगल्या माणसाला लाजवेल या प्रकारचे आहे. कारण तो फक्त दिव्यांग आहे पण तो कोणत्याही सामाजिक कामाने किंवा इतर गोष्टींनी दिव्यांग नाही. एखाद्या धडधाकट पैलवानाला सुद्धा पाडू शकणारा म्हणजे वन मॅन आर्मी असा आमचा हा मित्र आहे. तरी रेंदाळ जंगमवाडी व रांगोळी या मतदारसंघातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कुठलाही पक्ष किंवा कुठलाही उमेदवार न बघता आम्हाला एकदा तुमचं फक्त काम करण्याची संधी द्या. कारण अनंत आमची ध्येयशक्ती आणि अनंत आमच्या आशा सागरा किनारा पामराला ही सर्व नागरिकांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. असंच की जमीर आमचा राहिला याला शक्यतो तुम्ही बिनविरोध करा. नसेल तर याच्या विरोधात कोणी मतदानला उभा राहण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. कारण आम्हाला एक संधी द्या. या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही हे सर्व दिव्यांग असू. आणि दिव्यांगांचं एकही मोठं दिव्यांगांचं कोणतंही काम आपल्या हातकणंगले तालुक्यात आम्ही पेंडिंग ठेवणार नाही. कारण आम्हाला फक्त कामाची भूक आहे, पैशाची नाही. कारण आम्ही साळुंखे सरांचे फॅन आहोत. जे कोल्हापूरले साळुंखे सर होते ना आपले खेळाडू, त्यांचे फॅन आहोत. आमचा त्यांच्याप्रमाणे एकच अजेंडा आहे, नो मेवा ओनली सेवा. आज निवडणुकीच्या रिंगणात उतरले, राजकारणात उतरले, काय सांगा? आता खरं तर चौथी पिढी ही आता तिलक झालं, पण या ठिकाणी मी काम केलेलं आहे. विधानसभापासनं माझं काम हे चालूच आहे. मी सगळीकडं म्हणजे खुर्ची टाकण्यापासनं सगळी काहीही असू दे, मी नेहमी लोकांसाठी असते. आणि आज लोकांकडनं हे आलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी दिदी हवे आहेत आणि म्हणून आज इकडे आहे. त्या व्यतिरिक्त आज लोकांसाठी मला या ठिकाणी जास्तीत जास्त काम हे करायचं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला पाहिलं होतं की राहुल आवाडे साहेब लोकसभेची निवडणूक लढवणार होते आणि त्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. आणि त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही तुमची भावना व्यक्त केली होती. आणि त्या दिवसापासून जर आजपर्यंत आम्ही राजकारण बघतोय, तुम्ही कसं बघताय? खरं तर इथे पार्ट अँड पार्सल आहे, पण ते आता त्यांचं झालं. आणि मी इथं खरं तर सोशल सर्व्हिसच्या लोकांसाठी काम करायचं आहे. हे डोक्यात ठेवून मी इथं आहे. असं कळतंय की तुमच्या निवडणुकीच्या विरोधात तुमच्याच कार्यकर्त्याला उभं केलं आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? ते आता होणारच. ते पार्ट अँड पार्सल सांगितल्यासारखं पार्ट अँड पार्सल. मतदारसंघाचं तुमचं हे काय असणार? विकास मोलन माझं खरं बघितलं गेलं तर स्टार्टिंग विथ आपलं जे जिल्हा परिषदची शाळा आहेत त्याला आपण क्लासरूम कसं करता येईल, तिथं आपण जास्तीत जास्त स्कूल्स आहेत तिथं कसं काम करता येईल हे बघायचं आहे. अण्णांनी राहुल साहेबांनी जी कामं केलेत तिथं त्या भागात त्याला अजून अपग्रेड कसं करता येईल हे बघायचं आहे. त्यानंतर आपली जी हॉस्पिटलची कामं आहेत हे पण आपण जास्तीत जास्त एन्हान्स कसं करता येईल हेही बघायचं आहे. ही सगळी कामं आपल्याला जास्तीत जास्त रस्त्याची असू दे हे आपण जास्तीत जास्त कसं करता येईल हे बघायचं आहे. आणि आपल्याला जी केलेली कामं आहेत त्याला अपग्रेड करायचं आहे. आणि विकास आपल्याला कसं करता येईल जास्तीत जास्त ते डोक्यात ठेवून आपल्यावरती घराणेशाहीचा आरोपही केला जातो, तर त्याला तुम्ही कसे प्रत्युत्तर द्याल?
सॉरी आपल्यावरती घराणेशाहीचा आरोपही केला आता ते पाटण तेच सांगितले, जरी आता सगळ्यांवरती होतंय, राहुल साहेबांवरती झालं होतं, अण्णांवरती, आज काम आपलं हे बोलतंय आपल्यासाठी. आणि काम माझंही आतापर्यंत आहे, म्हणून मला भाजपकडनं ही संधी मिळालेली आहे. खरं तर मग त्याच संधीचं सोनं मी या ठिकाणी करीन, एवढी मी खात्री देते. एक कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे, उमेदवारी मिळाली, काय सांगाल त्याबद्दल? मी खरं तर खूप मला माहिती नव्हतं आणि कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेली आहे. आणि खरं तर 7 तारखेला माझं लग्न होतं, मग लग्न या ठिकाणी आपण पुढं घेतलेलं आहे. आता आपलं निकाल असणार आहे 7 तारखेला, मग या हिशोबानं आपण काम करत राहील. युवकांच्यासाठी काय सांगा? आता युवकांसाठी, महिलांसाठी आता कित्येक गोष्टी आहेत, कित्येक योजना आहेत जे कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग ती योजना असू दे किंवा जे गोष्टी आहेत ते आपल्यापर्यंत, जी गॅप आहे ते ब्रिज करेन मी या ठिकाणी. माझं प्रयत्न हे असणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे कित्येक अशा गोष्टी आहेत महिलांसाठी, जरी असलं तर महिलांसाठी घरी बसल्या बसल्या कामं आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहेत. आणि अशी कित्येक गोष्टी आहेत. आणि हे मी या ठिकाणी मी या ठिकाणी माझा प्रयत्न असेल लोकांपर्यंत हे पोहोचवणं. धन्यवाद. मित्रपक्षाने काही फॉर्म भरलेले आहेत, तुम्ही त्याबाबत तुमची भूमिका काय असेल? भरणार की, सगळ्यांचा हक्क आहे. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू. अजयशी ठरलेला आहे. उद्याच्या 5 तारखेला लग्न आणि 7 तारखेला रिसेप्शन असं ठरलं होतं. त्याच दिवशी मतदार आणि मतमोजणी आल्यामुळं आता ते सारिका आवाडेनं होतं, सारिका पाटील यड्रावकर म्हणून ते तिकीट तिला मिळाले आणि उमेदवारी तिला त्यामुळं मिळालेली आहे. आता ती एक अतिशय चांगली कार्यकर्ती आहे. म्हणजे अगदी घराघरात जाहिराती वाटण्यापासून, जाजम अंतरणे, खुर्च्या लावणे, इथंपासून भाषण करण्यापर्यंत सगळं पडेल ती जबाबदारी ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं करते. अभाविपमध्ये युवा संघटन, विद्यार्थी संघटन बांधण्याचं काम सुद्धा त्याने केलं. हरिपाठचा जो इचलकरंजीत मोठा कार्यक्रम झाला, जवळपास 12,000 महिला होत्या. त्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी स्थानिकाने घेऊन एवढा मोठा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणाने तिनं पार पाडला होता. गावातल्या प्रत्येक भागामध्ये जाऊन महिला संघटन बांधणं, त्याला हरिपाठमध्ये सहभागी करून घेणं, त्यांचं प्रॅक्टिस घेणं आणि तो मोठा कार्यक्रम आणि दिंडी यशस्वी करणं, हे सगळं तिने केलेलं आहे. परवाच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर 1 ते 16 या सगळ्या प्रभागामध्ये जाऊन तिनं प्रत्यक्ष प्रचार केला. उमेदवाराबरोबर घर टू घर फिरली, सभा घेतल्या. सगळे उमेदवार विजयी करायसाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न तिने केले. त्यामुळे कार्यकर्ती म्हणून ती सगळ्यांना माहिती आहे. सुदैवानं ती आमची नातं, याचा अभिमान आम्हाला आहे. पण दुसऱ्या बाजूला ती एक अतिशय चांगली कार्यकर्ती आहे, हे विसरू नका. एवढंच माझं सगळं. धन्यवाद सर, धन्यवाद.